नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल. तुम्ही या कथेला देत असलेल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. इथून पुढे विक्रांत आणि पावनीच्या आयुष्यात बरंच काही घडणार आहे. जगदीश राजपूतची खेळी यशस्वी होईल का? की आजवर काळ्याच्या पडद्याआड दडून असलेली आणखी कुठली सत्य बाहेर पडतील? जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मी. आणि हो, ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही आहे, कथा आवडत असल्यास त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता वळूया आपल्या कथेकडे. तुझ्या सवे शतजन्मीचे नाते, भाग 32. याआधी त्याने हा सोपस्कार फक्त फॉर्मॅलिटी म्हणून केलेला, पण आज ही रीत त्याला मनापासून निभवायची होती, अगदी हृदयाच्या गाभाऱ्यापासून. आता पुढे. तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत असताना तिला त्याच्या लग्नाचा दिवस आठवला. त्यावेळी तिने कल्पनाही केली नव्हती की हे कराराचं लग्न, या लग्नामुळे तिच्या आयुष्यात आलेला विक्रांत तिचं आयुष्य पालटवून टाकणार आहे. चारही दिशांनी सुखाची बरसात करणार आहे तिच्यावर. आपोआप तिचे डोळे भरून आले. अश्रू गालावर ओघळणारच होते की त्याने हात पुढे करून ते पुसले. अनावधानाने त्याने तिला दिलेला प्रत्येक जखमेवर औषध बनत होता तो. ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधताना काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या त्यांच्या लग्नात फक्त शब्द बनून त्याच्या तोंडून बाहेर पडलेले लग्नाचे 7 वचन इथून मनोमन निभावण्याचा संकल्प करत होता तो. चला आता, पहिले देवी आईचा आशीर्वाद घ्या आणि मग मोठ्यांचा, गुरुजी म्हणाले. तसं ते दोघेही जागेवरून उठले. इतका वेळ बसून तिच्या पायाला मुंग्या आलेल्या. उठताना त्याने तिला हात दिला तसं दुरूनच आजीसाहेब आणि आबासाहेबांनी कौतुकाने पाहिलं त्याच्याकडे. नर्मदा, सगळं नीट होतंय. मग या अश्रूंचा हात सोडाच आता तरी. आजीसाहेबांच्या डोळ्यात पाणी पाहून आबासाहेबांनी त्यांना म्हटलं. हात कसा सुटणार हो, पण एक मात्र खरं, आधी माझ्या मनातलं दुःख बनून ओघळायचे ते, पण आता माझ्या लेकरांच्या या सुखाचे साक्षीदार आहेत. शब्दांमध्ये न मांडला जाणारा आनंद बोलून दाखवतात हेच अश्रू. बोलताना आजीसाहेबांनी पदराने डोळे पुसले. त्यांच्या बोलण्यावर आबासाहेबांनीही सहमतीने मान डोलावली. खरंच पावनीच्या येण्याने सगळ्यांचं आयुष्य बदललेलं. पावनीने आणि विक्रांतने देवीसमोर हात जोडले. विक्रांत देवधर्म जास्त मानत नव्हता, पण आज परमेश्वराच्या लीलेसमोर नतमस्तक होता तो. पावनीला त्याच्या आयुष्यात पाठवलं म्हणून त्याने देवी आईचे आभार मानले. देवी आई, माझ्या विक्रांतवर, माझ्या बाळावर, माझ्या माणसांवर अशीच कृपा ठेव. माझ्या खोटेपणाचा भार आणखी कुणावरही टाकू नको. मला ठाऊक आहे, एक प्रकारे फसवतच आहे मी त्यांना, पण कदाचित हीच नियती असेल. माझ्या या चुकीसाठी क्षमा कर माते मला. तिने मनोमन पुन्हा एकदा देवी आईची क्षमा मागितली. मग ती आणि विक्रांत जोडीने गुरुजींच्या पाया पडले. असू दे बाळा, या नाजूक अवस्थेत वाकू नये. तुझा आशीर्वाद पोचला माझ्यापर्यंत. सुखाने संसार करा. सुखात दुःखात नेहमी एकमेकांची साथ द्या. गुरुजी दोघांना आशीर्वाद देत म्हणाले. गुरुजींना नमस्कार करून ते दोघं आबासाहेब आणि आजीसाहेबांजवळ आले. अर्थात त्या दोघांनीही तिला वाकून नमस्कार करू दिला नाही. सदा सुखी राहा, सौभाग्यवती भव. आजीसाहेब तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. नात्यांची जाण होती तिला. ती जाऊन हर्षलच्याही पाया पडणार तोच त्याने तिला खांद्याला धरून थांबवलं. हा तर खरंच आश्चर्याचा धक्का होता सगळ्यांसाठी. अगं, माझ्या पायाला कशाला पडतेस? त्याला अनपेक्षित होतं ते. ती अशी एकदम जवळ येऊन त्याच्या पायाला हात लावायला गेली तसा अवघडला तो. गुरुजींनी काय म्हटलं आता? जाऊन घरच्या मोठ्यांच्या पाया पडा. ती हसून त्याच्याकडे पाहत म्हणाली. विक्रांतचा मित्र असला तरी त्याला ती घरच्यासारखं मानत होती. आजवर आजीसाहेब, आबासाहेब, विक्रांत आणि विराजने जी जागा हर्षलला दिलेली, तीच जागा पावनीनेही दिली होती त्याला. मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा, वयाने आणि मानाने सुद्धा. शिवाय मला वाटलं अगदी मनापासून तुम्हाला नमस्कार करावा. असं समजा की तुमची लहान बहीणच नमस्कार करते आणि आशीर्वाद द्या मला. ती हसून म्हणाली आणि हर्षल बघतच राहिला, सोबत बाकीही सगळे. बहीण नव्हती त्याला, इनफॅक्ट कुठलंच भावंड नव्हतं. खूप लहानपणीच त्याची बहीण देवाघरी गेली. आता आपली बहीण जिवंत असती तर अशीच असती वाटून भावनिक झाला तो. मग तर अजिबात नमस्कार करायचा नाही, कारण लहान बहिणीची जागा इथे असते, पायांमध्ये नाही. पहिले तो हृदयाकडे आणि मग डोक्यावर हात ठेवत म्हणाला आणि तिला जवळ घेतलं. विक्रांत सोबतच्या नात्यात आज एक भाऊही मिळाला होता तिला. नेहमी सुखी राहा पावनी, अशीच हसत राहा. त्यानेही मनापासून आशीर्वाद दिला. पूर्ण कुटुंब एकत्र बांधून ठेवणारी, नात्यांची जाण असणारी, मोठ्यांचा मान ठेवणारी, लहानांवर माया करणारी अशी परफेक्ट लाईफ पार्टनर भेटली होती विक्रांतला. हर्षलकडे पाहत
तो गालातच हसला. कौतुक वाटला त्याला पावनीचं. भाई बहिणी एक एक फोटो होऊन जाऊ दे आता, विराज म्हणाला. तसं विक्रांत पावनीजवळ उभा राहिला. खरंच लग्न झाल्यानंतरचा दोघांचा एकत्र पहिलाच फोटो होता हा. विक्रांतने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढलं. तसं तिने किंचित हसत आणि आश्चर्याने विक्रांतकडे पाहिलं. त्यानेही नेमकं त्याच वेळी तिच्याकडे मान केली आणि एक छानसा कॅन्डिड पिक्चर क्लिक झाला. सुपर्ब, परफेक्ट पिक्चर आलेला आहे. हा तर मोठा करून फ्रेम लावूयात आपण तुमच्या रूम मध्ये, विराज त्या फोटोकडे पाहत म्हणाला. बरं आता एक फॅमिली पिक्चर होऊन जाऊ दे, म्हणून त्याने सगळ्यांसोबत सेल्फी घेतला. एव्हाना 2 वाजलेले. प्रवास, पूजा आणि त्यानंतरचे नमस्कार सोपस्कार. वेळ झालाच होता. चला आता, पटापट भूका लागल्या असतील. पावनी, तुलाही भूक लागली असेल. सकाळच्या नाश्त्यावर आहे पहिली फक्त. आजीसाहेब सगळ्यांकडे आणि मग नंतर पावनीकडे पाहत म्हणाले. विशेष नाही आजीसाहेब, मग पोटभर नाश्ता केलेला मी. हल्ली काही खायचं म्हणजे टेन्शनच यायचं तिला. आधी फक्त आजीसाहेब कमी होते, आबासाहेब होते, आता विक्रांत आणि विराज सुद्धा तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवून असायचे. तरीही चलायचं आता जेवायला. छान चुलीवरचा बेत केला आहे मंदाने. गुरुजींना जेवणासाठी आग्रह केला, पण आज उपवास होता त्यांचा. आजीसाहेब, आबासाहेब त्यांच्याशी बोलले, त्यांचे आभार मानले. नर्मदाताई, थोडं बोलायचं होतं तुमच्यासोबत. मुलं तिथून वाड्याकडे गेली तसं गुरुजींनी आजीसाहेबांना म्हटलं. असहज होते बोलताना जरा, म्हणजे कसं सांगावं याची जुळवाजुळव करत होते बहुतेक. बोला ना गुरुजी, काय म्हणता? सगळं ठीक वाटतंय ना तुम्हाला? तसं तर सगळं ठीकच आहे, पण तुमच्या सुनेची, पावनीची कुंडली पाहिली मी. तुम्ही जी जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगितली होती त्यावरून कुंडली बनवली होती. पावनीला तिची जन्मवेळ माहिती होती. आजीसाहेबांनी विचारल्यावर तिने जशीच्या तशी त्यांना सांगितली आणि त्यावरूनच गुरुजींनी पावनीची कुंडली बनवून घेतली होती. हो, खरं तर मीच म्हणाले होते तुम्हाला. सगळं ठीक आहे ना गुरुजी? काही प्रॉब्लेम तर नाही ना? आजीसाहेबांच्या प्रश्नावर गुरुजींचा चेहरा गंभीर झाला. काही काळजी करण्यासारखं आहे का गुरुजी खरंच? आता मात्र आजीसाहेबांनाही चिंता वाटायला लागली. एका संकटाची चाहूल आहे तिच्या आयुष्यात येत्या काही दिवसांमध्ये. अगदी जीवावर बेतावं असं संकट. ते संकट जर का टळलं ना, तर इथून पुढे सगळं सुरळीत होईल बघा. कुठल्याच वाईटाची सावली नसेल तुमच्या कुटुंबावर. पण हे एवढं. गुरुजींचं बोलणं ऐकून आजीसाहेबांचाही चेहरा गंभीर झाला. पण यावर काही उपाययोजना, कुठला जप, उपवास करायचा असेल तर सांगा मला. मी सगळं करेल. नवस बोलेल, तुम्ही म्हणाल तसं करेल. आजीसाहेब अगदी अधीर झालेल्या. दुर्दैवाने या संकटाचा सामना तिलाच करावा लागेल, तेही विक्रांतच्या सोबतीने. त्या दोघांची दृढ साथ त्यांच्या आयुष्यातली सगळी संकट परतून लावण्याची ताकद ठेवते. तिचं कुंकूच रक्षण करेल तिचं या सगळ्यातून. ते कुंकू तिचं सुरक्षा कवच आहे असं समजा हवं तर. नर्मदाताई, तुमची एवढ्या वर्षांची पुण्याई पाठीशी आहे तुमच्या. शिवाय पावनी सुद्धा एक पवित्र, निर्मळ मनाची मुलगी आहे. तिच्या आयुष्याचे भोग भोगून झालेले आहेत. हे एक संकट टळलं की सगळा आनंदी आनंद असेल बघा. त्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, तो सगळं करेल नीट. गुरुजी आजीसाहेबांना धीर देत म्हणाले आणि त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेले. आतापर्यंत आनंदाने चकाकणाऱ्या आजीसाहेबांच्या चेहऱ्यावर अचानक काळजीचे ढग दाटून आले. काय झालं नर्मदा? काय म्हणालेत गुरुजी? त्यांचा चेहरा पाहून आबासाहेबांनीही विचारलं. पावनी विषयी सांगत होते ते. बोलताना सुद्धा त्यांचा आवाज थरथरत होता. पावनी विषय? काय म्हणाले? आजीसाहेब यांची हालत पाहून आबासाहेबांनीही काळजी वाटली. कुठल्या तरी मोठ्या संकटाचा योग आहे म्हणाले तिच्या कुंडलीनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये. काय अभद्र घडणार आहे देव जाणे हो. आधीच काय कमी सोसलं आहे पोरीने. आजीसाहेबांप्रमाणेच आता आनंदी असणारे आबासाहेबही गंभीर झालेत. कसलं संकट? आणखी काही म्हणाले का? त्यावर काही उपाययोजना, कुठली पूजा काही असेल तर करूयात आपण पावनीसाठी. नाही ना, असं काहीच बोलले नाही. फक्त एवढंच म्हणाले की विक्रांतला तिची असणारी साथ सगळं निभावून नेईल. तिचं कुंकूच तिचं सुरक्षा कवच असेल असं म्हणाले ते. क्षणभर काय उत्तर द्यावं आबासाहेबांनाही सुचलं नाही. खूप ज्ञानी गुरुजी होते ते. माधवी आणि अभयच्या बाबतीत त्यांनी असंच भाकीत व्यक्त केलं होतं. अगदी स्पष्ट नव्हतं सांगितलं, पण तरीही कल्पना दिलेली. त्यावेळी त्यांनी ज्या भविष्याची कल्पना दिलेली शेवटी ते सत्यात उतरलं. त्यानंतरही आजपर्यंत त्यांनी बांधलेले अंदाज कधी चुकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या या भाकितावर संशय घेण्यासारखं काहीच नव्हतं.
नर्मदा, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. गुरुजी म्हणालेत ना, आपल्या सुनेला आणि आपल्या मुलाला आपल्यापासून हिरावून आयुष्यभराचं दुःख देऊन झालेलं आहे त्याचा आपल्याला. आता आणखी अन्याय नाही करायचा आहे तो. तेवढं पाझर तर फुटलेलंच ना त्याच्या हृदयाला. विक्रांतची पावनीला असणारी साथ सगळं नीट करेल. आणि आपण पाहतोच आहोत हा बदललेला विक्रांत. काही होणं देणार नाही तो पावनीला. चला, काळजी करू नका. मुलं पोहोचली असतील. तुमचा असा चेहरा पाहून त्यांनाही काळजी वाटेल. अहो, विक्रांतला सांगूयात का आपण? त्याचा फारसा विश्वास नाही नर्मदा या सगळ्यांवर. आपण सांगितलं तरी पटायचं नाही त्याला. पण तरीही त्याच्या कानावर टाकून ठेवूया. आबासाहेबांना गुरुजींनी वर्तवलेलं भाकीत वेगळ्याच दिशेला इशारा करणारं वाटलं. आणि ते म्हणजे जगदीश राजपूत. तसे तर विक्रांतचे बिझनेस रायव्हल्सही भरपूर होते. पण या क्षणी त्यांच्या कुटुंबाला खरा धोका होता तो फक्त आणि फक्त जगदीश राजपूत पासूनच. हर्षल, विक्रांत, पावनी, विराज सगळे वाड्यात पोहोचले. आजीसाहेब आबासाहेब नाही आलेत अजून? ते दोघंही दिसले नाही म्हणून पावनीने विचारलं. गुरुजींसोबत बोलत असतील, येतीलच जरा वेळात. तुम्ही जाऊन चेंज करून या, तोवर मी पानं वाढायला घेते. मंदा म्हणाली तसं ती मगाच्याच रूम मध्ये चेंज करायला गेली. चेंज करून तिने एक साधी हलकी हिरव्या रंगाची नाजूकशी साडी घातली. केसांचे गजरे काढून ठेवले, पण त्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध तिच्या केसांमध्ये भिनला होता. आंबाडा सोडून केस बांधायला तिने हात वर केलाच होता की अचानक तिच्या पोटावर त्याचे हात जाणवले. तसं केस बांधण्यासाठी वर गेलेले तिचे हात खाली आले. अगदी शांत शहाण्या मुलीसारखी उभी राहिली ती. त्याचा स्पर्श जरी शरीरावर झाला असला तरीही आतवर जाणवला तिला, काहीसा ओळखीचा. त्या स्पर्शाने मनातला उफाळून आलेली बिचल लपवण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिच्या केसांजवळ चेहरा नेत तिच्या केसांमधून येणारा मोगऱ्याचा सुगंध आपल्या नाकात भरून घेतला. मागून ऑलमोस्ट मिठीत होती ती त्याच्या. त्यामुळे तिच्या सगळ्या हालचाली कॉन्शियस झालेल्या त्याला जाणवलं ते. रिलॅक्स पावनी. ती एवढी अलर्ट मोड मध्ये उभी होती म्हणून त्यानेच म्हटलं. त्या क्षणांमध्ये स्वतःला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत होती ती. त्याने हलकेच तिचे केस मोकळे केले. ते एका बाजूला करत तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली. तशी तिची मान आपोआप मागे गेली. झोकून दिलं तिने त्याला स्वतःला त्याच्या मिठीमध्ये. मंगळसूत्र आवडलं तुला? त्याने कानाजवळ जाऊन अगदी हळू आवाजात विचारलं. त्यावर तिने हलकेच मान डोलावली. नेहमी हेच मंगळसूत्र घालायचं. पुन्हा एकदा तिचा मानेनेच होकार. आता त्याची हनुवटी खांद्यावरून उचलल्या गेली आणि त्या जागेवर दुसऱ्या क्षणाला त्याच्या ओठांचा दीर्घ स्पर्श जाणवला. त्या स्पर्शाच्या जाणीवेसोबत तिचे डोळे आपोआप मिटले गेले. त्याचे ओठ तिच्या कानापासून मानेवरून ब्लाऊज मधून उघड्या दिसणाऱ्या तिच्या खांद्यापर्यंत मुक्त विहार करत होते. आणि त्या ओठांच्या मुक्त विहारामुळे तिच्या अंगावर शहारे उमटत होते. त्याच्या स्पर्शातली ओढ विरघळून टाकत होती तिला त्या क्षणांमध्ये. कसंबस स्वतःला सावरून उभी होती ती. कान, गळा आणि खांदा असा मनसोक्त प्रवास करून झालेल्या त्याच्या ओठांनी आता तिच्या उघड्या पाठीकडे मोर्चा वळवला. तिच्या पाठीचा असा कुठलाच कोपरा उरला नसेल जिथे त्याचे ओठ स्पर्शल्या गेले नसतील. ओठांच्या जोडीला त्याच्या हाताचा तळवा तिच्या गोऱ्यापान कमरेवर स्पर्शाची भाषा लिहत होता. क्षणाक्षणाला तो स्पर्श आणखीनच इंटेन्स होत चाललेला. शेवटी न सहवून तिने पलटून त्याला गच्च मिठी मारली. तिच्या या क्विक रिॲक्शनवर त्याला हसूच आलं. त्याने दोन्ही हातांनी तिला आपल्या मिठीत घेऊन कुरवाळलं. त्या हिरव्या नाजूकच्या साडीत मोकळ्या केसात लाजून थरथरणारी पावनी त्याच्या मिठीत होती. सुखाची दुसरी कुठलीच परिभाषा असू शकत नाही ही गोष्ट त्याला तीव्रतेने जाणवली. प्रेमात माणसं बदलतात असं कुणीही त्याला म्हटलं की त्याच्या दृष्टीने वेडे असायचे ते लोक. पण आता तो स्वतः अनुभवत होता. प्रेम खरंच माणसाला बदलवतं, अगदी अंतर्बाह्य. त्याने ठरवलं होतं की तिच्यासमोर सगळं सत्य मांडल्याशिवाय आखून ठेवलेली लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. पण आज तिला एवढं सुंदर तयार झाल्यावर बघितलं आणि एवढे वर्ष सांभाळून ठेवलेल्या संयमाने दगा दिला. पाठमोरी उभी इतकी गोड दिसत होती की त्याच्याने राहवल्याच गेलं नाही. तिच्या केसांना कुरवाळता कुरवाळता त्याच्या मनात विचार आला. त्याच्या तेवढ्या स्पर्शाने लाजून थरथरायला लागली होती ती. आणि त्या रात्री विचार करूनच त्याच्या मस्तकावरच्या शिरा तडतडल्या. खरंच काय वाटलं असेल तिला स्वतःबद्दल विचार करून, त्या रात्रीबद्दल विचार करून. किती कोसत असेल ती स्वतःला आणि त्या माणसाला सुद्धा. आजवर किती हिंमत जोडावी लागली असेल तिला आबासाहेब आणि आजीसाहेब, विराज या तिघांसमोर जाताना. खरंच ती म्हणाली तसं हे खोटेपणाचं ओझं काळजावर घेऊन जगणं सोपं नव्हतं तिच्यासाठी. तिचं डोकं अजूनही त्याच्या छातीवर होतं आणि हात त्याच्या पाठीवर. तो म्हणाला तसं खरंच तिने आपल्या आयुष्याचा भार त्याच्यावर सोडून दिलेला, त्याच्यावरच्या अखंड विश्वासामुळे.
तिला तसंच मिठीत घेऊन त्याने विचारलं, पावनी, डू यू ट्रस्ट मी? हो, पण असं का विचारत आहात तुम्ही? तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. असंच. बरं, आता जा तू जेवायला. भूक लागली असेल तुला. तिला स्वतःपासून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेत त्याने म्हटलं. तिच्या डोळ्यांमध्ये काहीसे प्रश्न उमटले. तुम्ही नाही जेवणार? आलोच मी. एक कॉल करायचा आहे. तू हो पुढे. मग तीही काही न विचारता बाहेर गेली आणि ती गेल्याबरोबर त्याने सदानंदला फोन लावला. त्याच्याकडून अपडेट्स घ्यायचे बाकी होते. उघडलं का त्यांनी तोंड? सदानंदने फोन उचलल्या याचा प्रश्न. नाही, मारून मारून हालत बेकार केली आहे त्यांची, पण तोड उघडतील तर शपथ. सदानंद, कसंही करून या सगळ्यांच्या मागे कोण आहे ते कळायला हवं. फक्त जीव नको जायला त्यांचा. बाकी सगळी ट्रीटमेंट दे. काळजी करू नका सर तुम्ही. आजचा दिवस मावळायच्या आधी सगळं ओकतील बघा हे दोघं. आणि हो, त्या मॅनेजरचा आणि वेटरचाही पत्ता काढलाय आपल्या माणसांनी. तेव्हा यांची सोबतच त्यांची एक राऊंड टेबल कॉन्फरन्स अरेंज करतो मी आज. म्हणजे कसं स्टार्ट टू एंड सगळी स्क्रिप्ट कळेल आपल्याला. सदानंद फुल ऍक्शन मोड मध्ये होता. ठीक आहे. आणि त्या जगदीश राजपूतची काही खबर? फिरतोय वेड्यासारखा आपल्या मुलीला वाचवायला, सोडवायला. शार्प शूटर गँगचा लीडर टल्ली, त्याच्याशी भेट घेतली होती काल जगदीश राजपूतने. कशासाठी ते नाही कळलं, पण त्याला भेटला ही खबर पक्की आहे. बाकी कुठली अपडेट असेल तर नक्की कळव मला. आणि राजपूतवरही लक्ष असू दे. हो सर, अगदी मिनिटाचा हिशेब देतो तुम्हाला बघा. सदानंद सोबत बोलून तो बाहेर आला. खरं तर ती 2 माणसं कळल्यावर फार्म हाऊसला जाण्याची त्याची इच्छाच मेली होती. त्याला शक्य असतं तर ही पूजाही समोर ढकलली असती त्याने. पण आजीसाहेबांनी आधीच बोलून ठेवलेलं. त्या माणसांकडून खरं काय ते कळल्यानंतर पावनीला सगळं सांगितल्याशिवाय त्याच्या जीवाला चैन नसणार होतं. जितका वेळ हातून निसटून गेला असता तेवढं पावनीला समजावून सांगणं आणखी अवघड गेलं असतं. शिवाय जगदीश राजपूत ची टल्ली सोबतची ही भेट विचार करायला भाग पाडणारी होती. तसे राजपूतचे बरेच ठिकाणी हात बरबटले होते. त्यामुळे टल्लीसारख्या माणसासोबत त्याची हात मिळवणी काही विशेष नव्हती. पण आता या क्षणी, यावेळी त्याच्या डोक्यात सगळ्याच बाजूनी संशय येत होता. मस्त झालाय भरीत मंदाताई, आणि भाकरी सुद्धा, विराजने पहिलाच घास खाल्ल्याबरोबर म्हटलं. पावनी थांबली होती विक्रांतसाठी. धाकट्या वहिनी साहेब, सुरू करा की तुम्ही आता. विक्रांत भाऊ येतीलच. तेवढ्यात तो तिच्या बाजूला येऊन बसला. आजीसाहेब बाबासाहेब नाही आलेत का अजून? ते नाही आलेत जेवायला. ती दोघं जेवायला दिसले नाही म्हणून तिने आधी मंदाला आणि मग विक्रांतकडे पाहत विचारलं. आले आहेत ते, त्यांच्या रूम मध्ये आहे, मंदाने सांगितलं. का? त्यांना जेवायचं नाही? औषधं पण घ्यायची आहेत दुपारची. सदू विचारायला गेला होता, पण सध्या भूक नाही म्हणाले ते. बरं वाटत नाहीये का त्यांना? प्रवासाचा त्रास वगैरे झाला का? कारण आजपर्यंत ती जेवायला बसली आणि आजीसाहेब आले नाही असं कधीच झालं नाही. तुम्ही थांबा, मी विचारून येतो. तो भरल्या ताट्यावरून उठून जाणार तसं पावनीने त्याचा हात धरला. मंदाने पाहिलं तर. तुम्ही नका उठू विक्रांत भाऊ, मीच विचारून येते पुन्हा एकदा. मंदा पुन्हा बोलवायला आली म्हणून आजीसाहेब आणि आबासाहेब बाहेर आले. नाहीतर पोरांना संशय आला असता. शिवाय पावनीची काळजी. काय झालं, बरं वाटत नाहीये का? विक्रांतने आजीसाहेबांना विचारलं. काही नाही रे, ठीक आहोत आम्ही. एवढे आता प्रवासाची सवय नाही राहिली ना, म्हणून असेल कदाचित. त्या बळेच हसून म्हणाल्या आणि पानावर बसल्या. आबासाहेबांचा चेहरा मात्र गंभीर होता. ते विशेष जेवले सुद्धा नाही. नेहमीसारखं बोलणंही नव्हतं त्यांचं आज. मग वाटेत नाश्ता करताना दोघांचे चेहरे अगदी प्रसन्न होते. आता मात्र त्या चेहऱ्यांवर टेन्शन दिसत होतं त्याला. नक्कीच काहीतरी झालं होतं. जेवण आटोपल्याबरोबर तो आबासाहेबांच्या खोलीत गेला. काय झालंय आबासाहेब? काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा. काही लपवू नका माझ्यापासून. तसं आबासाहेबांनी एकदा आजीसाहेबांकडे पाहिलं आणि मग गुरुजी जे म्हणाले ते सगळं त्याला सांगितलं. तसा तर त्याचा विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर. पण आता विषय पावनीचा होता. त्या गुरुजींनी आधी वर्तवलेलं भाकीत जवळजवळ खरं ठरलेलं. अशावेळी पावनीसाठी कुठलीच रिस्क नव्हती घेऊ शकत. मग सदानंदने सांगितलेलं डोक्यात घोळत होतं.
आता हे निमित्त भेटलं त्याला तिथून ताबडतोब परतायचं. सगळ्यांचं मन मोडल्यासारखं झालं असतं. हर्षलला तर तो सांगू शकत होता. प्रश्न होता तो पावनी आणि विराजचा. त्या दोघांचा हिरमोड झाला असता, पण सध्या त्याची प्रायोरिटी वेगळी होती. मला वाटतं आबासाहेब आपण घरी परतावं. फार्म हाऊसला पुन्हा कधीतरी जाता येईल. पूजा महत्वाची होती, ती झाली संपन्न. तो काहीतरी विचार करत म्हणाला. अरे पण विराज आणि पावनी दोघांची फार इच्छा होती रे. नाराज होतील पोरं. आजी साहेब पुन्हा कधीतरी परत येता येईल. सध्या तुम्हा सगळ्यांची सेफ्टी जास्त महत्वाची आहे. आणि तुम्हीच म्हणता ना त्या गुरुजींचं भाकीत कधी खोटं ठरत नाही. मग अशा वेळी नको रिस्क घ्यायला. आजी साहेबांना आणि आबासाहेबांनाही त्याच्या बोलण्याचा रोख कळला. पण कारण काय सांगणार त्यांना? चांगलं 3 दिवस राहण्याच्या बेताने आलो होतो आपण, आणि आता असा अचानक जावं लागतं तर? आजीसाहेबांच्या डोळ्यासमोर पावनी आणि विराजचा चेहरा आला. सांगेल मी काहीतरी महत्वाचं काम आलंय म्हणून. पावनी नाही तक्रार करणार आणि विराजही समजून घेईल. ठीक आहे मग, तू बोलून घे त्यांच्याशी. जरा वेळाने निघूयात आपण, म्हणजे रात्र व्हायच्या आत घरी पोहोचू. उगाचच रात्रीचा प्रवासही नको. तो रूम मध्ये आला तर पावनी साडी दागिने नीट ठेवत होती. विक्रांत, आपण फार्म हाऊसला उद्या गेलो तर नाही चालणार का? आजचा दिवस राहूयात ना इथे. मला पूर्ण गाव बघायचंय. शिवाय हा वाडा सुद्धा. वाडा पण किती सुंदर आहे ना? ती खूप उत्साहाने सांगत होती. त्याचा चेहरा मात्र अगदी गंभीर झालेला. पावनी, आपण आजच परत जातोय. आत्ताच्या आत्ता. तसं साडीची घडी बेडवर करू ठेवून ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. का? काय झालं विक्रांत? काही प्रॉब्लेम झाला का? मघाचा त्याचा मूड आणि आताचा विक्रांत जमीन आसमानचा फरक होता. नक्कीच काहीतरी घडलेलं. ऍक्च्युली पावनी, मला एक खूप महत्वाचं काम आलंय. टाळता येणार नाही. सो आपण आजच परततो आहोत इथून. इथे गावाला आणि फार्म हाऊसला पुन्हा कधीतरी येऊयात. त्याचं बोलणं ऐकून जराशी हिरमुसलीच ती, पण तिला आश्चर्यही वाटलं. त्याला काम आलं आहे.